वत्सपिङ्गलजटामुकुटोत्कटाय दंष्ट्राकरालविकटोत्कटभैरवाय व्याघ्राजिनाम्बरधराय मनोहराय त्रैलोक्यनाथनमिताय नमः शिवाय। पदच्छेद सरळ आहे आणि अन्वय असा आहे लंबत्स पिंगल जटा मुकुटोत्कटाय शिवाय नमः। अर्थ लंबत लांबट, पिंगल तांबूस, जटा जटा। लांबट आणि तांबूस रंगाच्या जटा ह्या ज्याच्या मुकुट आहेत। आता जटेचं मुकुट म्हणल्यावर कसा तरी दिसत असेल नाही, उत्कट तेजस्वी दिसतो आणि अशा तेजस्वी असणाऱ्या महादेवाला म्हणजे मुकुट आहे शिवाय। प्रत्येकाला हे विशेष रूपानं लावून द्यायचं शिवाय। दंष्ट्राकराल ज्याचे दाढा दात अकराळ विक्राळ आहे, विकट भयंकर वाटतात आणि उत्कट भयंकर वाटून पुन्हा हा तेजस्वी असा हा भैरव, या भैरवाला अशा असणाऱ्या शिवाला। व्याघ्राजिनांबरधराय व्याघ्राचं जिन म्हणजे कातडी, वाघाचे कपडे, वाघाचे कातडे ज्यानं कपडे म्हणून धारण केलेले आहे। आता वाघाच्या कपड्यामध्ये हा बेकार दिसत असेल नाही। मनोहराय वाघाचे कपडे घालून, वाघाच्या कातडीचे कपडे घालून हा कसा दिसतो? मनोहर, मनाला आकर्षित करणारा असा दिसतो। आणि अशा या महादेवाला शिवाय त्रैलोक्यनाथ नमित आहे, त्रैलोक्याचे नाथ म्हणजे स्वामी हे महादेव आहेत असं म्हणा, किंवा त्रैलोक्याच्या वेगवेगळ्या खात्याचे वेगवेगळे नाथ आहेत की नाही। जसं जलाचा अधिपती वेगळा, वायूचा अधिपती वेगळा, धनाचा अधिपती वेगळा, असे जे वेगळे वेगळे अधिपती आहेत हे सगळेच्या सगळे जिथं नमिताय नमतात, नम्र होतात ज्या शिवाच्या चरणी, अशा या शिवाला नमः, अशा या शिवाला माझा काय आहे? नमस्कार आहे। ठीक आहे, बाकीचं उद्या बघू।